तुम्ही इथे पाहू शकता खूप सारे नवीन असे फुटवे या खताच्या वापरामुळे या विड्याच्या पानाच्या वेलीवरती हे आलेले आहेत. तर हे खत आपल्याला बाहेरून आणायची गरज नाहीये, तर आपण घरातीलच एका वस्तूचा वापर हा करणार आहोत. या वस्तूच्या वापरामुळे नागवेलीवरती खूप सारे नवीन फुटवे तर येतीलच, पण त्याचबरोबर वेल ही घनदाट होऊन त्यावर लागलेली जी पाने आहेत त्यांचा आकार मोठा होईल, पाने हिरवीगार आणि चमकदार देखील होण्यासाठी मदत होईल. तर ती वस्तू कोणती, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच. पण त्याचबरोबर वेलीच्या वाढीसाठी तिची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. कुंडीमध्ये विड्याच्या पानाचा वेल लावणे अतिशय सोपे आहे. याच्या प्रत्येक नोड एरियाच्या इथून या मुळ्या तयार होत असतात, त्यामुळे याची अगदी छोटी जरी कटिंग लावली तरी सहज रुजते, वाढते. याच्या वाढीसाठी ही जास्ती खतांची देखील आवश्यकता लागत नाही. फक्त या वेलीला वाढीसाठी पाणी आणि सूर्यप्रकाश हे योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. या वेलीला पाणी देताना हे कमी किंवा जास्ती देऊन चालत नाही, कारण कमी पाणी मिळाले तर हा वेल लगेच कोमेजून जातो किंवा जास्ती पाण्यामुळे देखील हे त्याच्यामुळे ह्या ज्या आहेत त्या खराब होतात, सडतात आणि वेल देखील आपला खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वेलीला इतपत पाणी द्यावे की कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील. विड्याच्या पानाचा हा जो वेल लावलेला आहे त्याची कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या वेलीला सकाळचे किंवा संध्याकाळचे थोडेसे हलकेसे असे ऊन मिळेल, कारण हा जो वेल आहे तो ज्या ठिकाणी ओलावा, आर्द्रता असेल अशा ठिकाणीच हा चांगला वाढतो आणि पाने देखील ही मोठ्या आकाराची आणि हिरवीगार येत राहतात. ह्या वेलीच्या वाढीसाठी इतर खताबरोबरच आपल्या घरामध्ये जे डाळ, तांदूळ धुतलेले जे पाणी असते ते जरी तुम्ही अधूनमधून देत राहिला तरी देखील ह्याची वाढ खूप चांगली अशी होते. नागवेल म्हणजेच विड्याच्या पानांचा हा जो वेल आहे त्याची वाढ ही चांगली होण्यासाठी, तो हिरवागार घनदाट होण्यासाठी आज आपण या वापरलेल्या चहा पावडरचा वापर हा करणार आहोत. मात्र ती वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे. तुम्ही ताज्या चहा पावडरचा वापर देखील करू शकता, मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी ठेवायचे. चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते आणि ज्या झाडावरती, वेलीवरती फक्त पाने येतात त्या झाडांना हे नायट्रोजनयुक्त खताचीच आवश्यकता असते. चहा पावडरच्या वापरामुळे ही जी नागवेल आहे तिची वाढ ही चांगली होतेच, पण पानांचा आकार देखील हा मोठा होतो, पाने हिरवीगार, तजेलदार होतात. विड्याच्या पानाच्या वेलीवरती जर काही खराब झालेली, सुकलेली पाने असतील तर ती देखील ही काढून टाकावी. त्याचबरोबर आधीची मोठी झालेली जी पाने आहेत ती देखील ही काढावी, म्हणजे वेलीवरती आणखी नवीन पाने येतील आणि जी नवीन पाने येतात ती जास्ती प्रमाणामध्ये आणि मोठ्या आकाराची येण्यासाठी ही मदत होईल. या पानांच्या पाठीमागे बऱ्याच वेळा आपल्याला काळ्या रंगाचे डॉट म्हणजेच कीड लागलेली ही दिसून येते. तर अशा वेळेस या वेलीवरती हा नीम तेलचा स्प्रे करावा किंवा 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा हा बेकिंग सोडा मिक्स करून त्या पाण्याचा जरी स्प्रे या वेलीवरती केला तरी देखील ही कीड निघून जाते. कुंडीतील जी माती आहे ती देखील या वेलीच्या मुळांना धक्का न लागता अधूनमधून अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, म्हणजे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये ही वेल ही चांगली वाढते. आता आपण ही जी वापरलेली चहा पावडर आहे ती या एका कुंडीतील वेलीसाठी 2 ते 3 चमचे या प्रमाणामध्ये आपल्याला हे जी चहा पावडर आहे ती द्यायची आहे. जर तुम्ही ताज्या चहा पावडरचा वापर करणार असाल तर ती मात्र फक्त 1 चमचा एवढीच एका कुंडीसाठी ही द्यायची आहे. ही चहा पावडर मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वेलीला भरपूर असे हे पाणी द्यायचे. तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच या चहा पावडरच्या वापरामुळे वेलीवरती खूप सारे नवीन फुटवे आलेले, पाने ही हिरवीगार, तजेलदार झालेली ही दिसून येतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.